नमस्कार. छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण BDS चा 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो मार्कनुसार ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMH, BMS, BHMS, BVSC, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल GMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तसेच आमच्याकडे तुम्हाला एक कॉलेज लिस्ट पण भेटेल. ती कॉलेज लिस्टच्या आमच्या कॉलेज लिस्टचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचं जे काय नाव, कट ऑफ कॅटेगरीनुसार कट ऑफ भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला फीस स्ट्रक्चर भेटून जाईल त्या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर जे आहे सीट्स किती आहेत त्या कॉलेजमध्ये हे सर्व, त्याचं कॉलेज डिस्टन्स किती आहे सिटी पासून, खास करून कॉलेज डिस्टन्स हे BMS साठी खास करून हे खूप गरजेचं आहे. BMS BHMS च्या लिस्ट मध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर बोलायचं झालं तर हा एवढं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण कॉलेजचा तुम्हाला एवढी सर्व माहिती तुम्हाला एकाच लिस्ट मध्ये भेटून शकते. जर तुम्ही इच्छुक असाल, तुम्हाला जर ही लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर चला चॅनलला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बोलूया जे आहे BDS गव्हर्नमेंटचा कट ऑफ यावर्षी काय राहू शकतो त्याबद्दल बोलूया. महाराष्ट्रामध्ये BDS चे गव्हर्नमेंटचे जे आहे 4 कॉलेज आहेत टोटल. तर ते 4 कॉलेजचा यावर्षी काय कट ऑफ असू शकते, एवढे जर मार्क असतील तर तुम्हाला 100% शेवटच्या राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट BDS भेटून जाईल. आणि जे मी कट ऑफ सांगत आहे ना ते स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत सांगत आहे. त्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू नका की थर्ड राऊंड पर्यंत हा कट ऑफ येईल. स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ आहे. तर सर्वप्रथम SC जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 292 या मार्कापर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला BDS गव्हर्नमेंट भेटून जाईल. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 268 या मार्कापर्यंत भेटू शकतं. त्याच्यानंतर जे आहे VJ कॅटेगरीला 323, NT1 कॅटेगरीला आहे 408. त्याच्यानंतर जे आहे NT2 कॅटेगरीला 320 या मार्कापर्यंत भेटू शकतं. NT3 ला 369 या मार्कापर्यंत भेटू शकतं. NT3 च्या नंतर SC OBC कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला OBC कॅटेगरीला जे आहे 426 या मार्कापर्यंत BDS गव्हर्नमेंट भेटू शकतं. नंतर SCBC कॅटेगरीला जे आहे 454 या मार्कापर्यंत BDS गव्हर्नमेंट भेटू शकतं यावर्षी. त्याच्यानंतर जे आहे EWS कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला BDS गव्हर्नमेंट 433 या मार्कापर्यंत भेटून जाईल यावर्षी. आणि जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला BDS गव्हर्नमेंट जे आहे 465 एवढ्या मार्कापर्यंत तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत BDS गव्हर्नमेंट भेटू शकतं. हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. SC कॅटेगरीला 292, ST कॅटेगरी 268, VJ कॅटेगरी 323, NT1 408, NT2 320, NT3 369, OBC कॅटेगरी 426, SCBC 454, EWS 433 आणि ओपन जे आहे 465. हे झाला BDS गव्हर्नमेंटचा कट ऑफ. याच रेंज मध्ये राहील, प्लस मायनस 4-5 मार्कांनी कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत BDS प्रायव्हेटचा कट ऑफ काय राहू शकतो. प्रायव्हेट तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर चला आपण BDS प्रायव्हेटचा बघूया. SC कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला 275 या मार्कापर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत कॉलेज भेटून जाईल. SC ST कॅटेगरीला 222 या मार्कापर्यंत भेटून जाईल ST. त्याच्यानंतर VJ जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 273 या मार्कापर्यंत कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर NT1 कॅटेगरीला 270 या मार्कापर्यंत, NT2 कॅटेगरीला 218 या मार्कापर्यंत, NT3 कॅटेगरीला 273. त्याच्यानंतर जे आहे NT3 OBC कॅटेगरीला 258, SCBC कॅटेगरीला जे आहे SCBC कॅटेगरी 281. आणि त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर ओपन कॅटेगरीला 280 या रेंज पर्यंत तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत कॉलेज भेटून जाईल. या आहे BDS प्रायव्हेटचा कट ऑफ. या रेंज मध्ये प्लस मायनस 5 चा तुम्ही फरक पकडू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.